जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमण पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ देविदास सोनवणे, ऋषी ऑटोमोबाईल नंदुरबारचे संचालक शांतीलाल चौधरी, नंदुरबार नगर परिषदेचे आरोग्य सभापती प्रीतम ढंढोरे, नगरसेविका भावना पाटील, पिके अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष शीतल पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर वसंत चौधरी, सचिव ॲडव्होकेट सुरेश पाटील, शालेय समितीचे चेअरमन ॲडव्होकेट प्रभाकर चौधरी, संचालिका श्रद्धा पाटील, संस्थेचे समन्वयक प्रमोद पाटील, सेवानिवृत्त प्राचार्या सुभद्रा पाटील, सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील, सेवानिवृत्त शिक्षक कांतीलाल पाटील, संजय पाटील, सरस्वती विद्यालयाचा मुख्याध्यापिका पद्मावती पटेल, पालक भगवान पाटील, सुरेश चौधरी, विमलबाई मंडलिक, महेश दातीर, जगन पटेल, अजय साव, ज्योती चौधरी, प्राथमिक शाळेचे प्रतिनिधी राहुल पाटील, इतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे पर्यवेक्षक राजीव संगपाळ उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन प्राचार्य तारकेश्वर पटेल यांनी केले। शाळेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम येणाऱ्या भक्ती पाटील व दिशा दातीर या दोन्ही विद्यार्थिनींना स्वभागीबेन चौधरी व स्वर्गीय डॉक्टर प्राध्यापक गणेश शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी पात्र ठरले। प्रमुख अतिथी शांतीलाल चौधरी यांच्यातर्फे 5100 रुपयाचा धनादेश, तर प्रदीप पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर गणेश शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ संस्थेत ठेवलेल्या दानराशीच्या रक्कमेचे व्याज स्कॉलरशिप रूपात, तर शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। शाळेतील इयत्ता 8वीचा विद्यार्थी दाक्ष चौधरी भारतीय विद्यापीठ इंग्रजी प्री इंटरमिजिएट विषयाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल शाळेच्या वतीने विशेष पारितोषिक व प्रमुख अतिथी शांतीलाल चौधरी यांच्याकडून रोख 1100 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान विषयात 100 पैकी 97 गुण मिळून प्रथम येणारी काजल साव हिला माजी मुख्याध्यापक स्वर्गीय करसन चौधरी व शाळेचे माजी प्राचार्य शरद पाटील यांच्याकडून रोख 500 रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। शाळेतील प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या तसेच शाळाबाह्य शासकीय स्पर्धेत पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांना सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून उपस्थित पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। प्रमुख अतिथी तथा शाळेच्या माजी विद्यार्थिनी भावना पाटील यांनी आपल्या मनोगतातून मागील भूतकाळांतील आठवणींना उजाळा दिला। प्राध्यापक डॉक्टर देविदास सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे व आपल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कसा प्रयत्न करावा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी हे लक्षात ठेवत पुढे प्रयत्न करावे अशा शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। सूत्रसंचलन व आभारांचे कार्य रमेश मलखेडे व चेतना गोसावी यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
की त्यांना मिळालेली वेगवेगळी बक्षिसं द्यायचा मान आम्हाला मिळाला. विद्यार्थी त्यामुळे एक हा संमिश्र असा गोड कार्यक्रमासाठी तुमच्या काही नावानाम झालं की खाली उतरून आलो असं काय. आणि माझ्या या विद्यार्थ्यांनी एवढी बक्षिसे मिळालं याचं मला वाटतं खरंच श्रेय ज्यांनी यांना घडवलं असं आमच्या शिक्षकांचं, संस्थेच्या सगळं टीचिंग स्टाफचं आणि त्यांना मदत करणाऱ्या नॉन टीचिंग स्टाफचं सुद्धा तेवढंच सहकार्य आहे, तेवढाच मोलाचा वाटा आहे. संस्था चालक म्हणून मी त्यांच्या अगोदर आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खरोखर अगदी राज्य पातळीवर ते स्पर्धेत सुद्धा आपले विद्यार्थी पाठवले आणि प्रावीण्य मिळवलं. खरोखर आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे एखाद्या विद्यार्थ्याकडून गुरुदक्षिणा घ्यायची म्हणजे काय, तर भारतीय परंपरा आहे मत शिष्यात पराजय हा. आणि सोनवणे सर आजचे जे प्रमुख वक्ते आहेत किंवा पाहुणे म्हणून आपण म्हणून की ज्यांना ऐकायचं आहे आपल्याला, त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले, असंख्यांचं ज्याला करिअर म्हणतो आपण ज्यांचं केलं आहे. आणि अशा या गुरुजनांना त्यांचे विद्यार्थी त्यांनाही पुढे जाऊन त्यांना क्रॉस करून घरच्या पदावर जातात ती खरी तुमचं आहे. बालमित्रांनो, प्रथमतः सर्व गुरुवर्यांना वंदन करतो. ती आतुरतेने मंचासमोर खाली बसायची, परंतु माझा या शाळेचा गुरुवर्यांनी नेतृत्व गुण ओळखून मला मार्गदर्शन करत असे, म्हणून मला त्यांच्यामुळे मंचावर बसण्यावर शहरातील मंचावर नागरिकांच्या सेवेच्या संधीसाठी नगरसेवक म्हणून मिळालेल्या मान माझा या शाळेमुळेच आहे. आज या शालेय परिसरात आल्याबद्दल मी शिकत असलेल्या शाळेच्या जुन्या इमारतीची व शिक्षकांची आठवण झाली आणि आज असलेल्या नवीन इमारतीकडे पाहून खूप आनंद झाला. विद्यार्थी मित्रांनो, शाळेत शिकत असताना चांगली कामगिरी केल्यावर शाबासकी थाप व तर काही चुका झाल्यास केल्यावर शाबासकी काही शिक्षकांनी मिळत असे. त्या चुकीची केल्यामुळे आलेल्या शिक्षेमुळे मला एक आदर्श सून नगरसेवक होता आले. सचिव साहेब त्यांनाही नमन करतो. मी माझा मनोगत व्यक्त करतो. मी अध्यक्ष सन्मानित आपल्या या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय तारकेश्वरभाई पटेल हे माझे दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी आहेत. तसंच आदरणीय मुन्नाबाई, तरुणांचं एक नेतृत्व, एक विश्वासार्ह असं व्यक्तिमत्व, आदरणीय मुन्नाबाई हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. आदरणीय नगरसेविका भावनाताई, आदरणीय प्रीतमजी दंडोरे साहेब, या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, माजी प्राचार्य, या सर्वांना वंदन करतो. आणि की मी किती वेळा माझं मनोगत संपू, तर प्राचार्य महोदय म्हणाले की सर तुम्ही 10 मिनिटं बोला. आदरणीय सचिव साहेब सगळ्यांसाठी जे उपयुक्त असं त्याचं महत्त्व समजायचं आहे आणि वेळेला महत्त्व द्यायचं आहे. कुठली गोष्ट वेळेवरच केली पाहिजे. हे पण मला तर कुठल्या गाव चालू झालं घड्याळ पाहिल्याशिवाय चालत नाही. याला किती मिनिटं लागतील इथून सुरुवात होते. मित्र आज ज्यांना मी जास्त वेळ घेणार नाही, आज ज्यांना बक्षीस मिळालं ते त्यांचे आभार, ज्यांना मिळालं नाही त्याने घाबरत जाता येईल. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपण प्रयत्न करायचा आहे, पुढच्या वर्षी ते यश मिळवायचे आहे.